नमस्कार, मी श्वेता परत एकदा तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते माझ्या एका नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये. तर व्हिडिओला सुरुवात केलेली आहे. तर आज थोडं लवकरच सुरुवात केली, म्हणजे संध्याकाळचा 3:30 वाजताचा वगैरे टायमिंग असेल. आणि खरंच आता उन्हाळा सुरू आहे आणि उन्हाळा म्हटलं की इतका आळसवाना दिवस आहे, खूप आळस येतो, पण तरी काम तर करावंच लागते म्हणा. तर आता किचनमध्ये वगैरे आली, आता चहा ठेवते म्हटलं. पण चहा ठेवणं अगोदर ना थोडंसं मला काम दिसलंच होतं किचनमध्ये. कधी कधी ना आपण कसं, आता उन्हाळा सुरू आहे म्हणून पटकन आपण गॅस ओटा पुसतो, पटकन ताटं वगैरे व्यवस्थित ठेवून देतो आणि मग कसं आराम करायला जातो. जसं की 12च्या नंतर ऊन आली तर खरंच काम करायची इच्छाच होत नाही. तर माझंही तसंच होते. मग राहिलेलं जेवढं काही थोडंफार काम आहे, म्हणजे आता आल्यानंतर किचनमध्ये थोडंसं दिसते की मी हे व्यवस्थित केलेलं नाही, ते व्यवस्थित केलेलं नाही. तसंच मग मी सगळं व्यवस्थित करून घेते. आता खाली माझ्या ना गॅस ओट्याच्या खाली डबे आहेत, ते डबे समोर समोर येतात. आता जेव्हा आपण स्वयंपाक करतो, भाजीचं करतो, तेव्हा ते समोर समोर येतात ना, तर त्या समोर आलेले होते आणि थोडंसं मग तिथून मला खराबही वाटलं. तर मग पटकन तिथे कापडाच्या साईडने मी स्वच्छ करून घेतलेलं आहे. आणि ना तिथे ना मी जे फ्लोअर मॅट असते ना ती टाकलेली आहे. त्यामुळे ना एकदम ओल्या कापडाने पुसलं ना की एकदम स्वच्छ होऊन जाते. त्यामुळे ना मी न्यूजपेपर वगैरे वापरतच नाही. खरंच ते तुम्ही कार्पेट जे म्हणतो ना, ते खरंच तुम्ही आणा आणि त्या आकाराचे कापून तुम्ही लावू शकता. आता आपलं तर मॉड्युलर किचन नाही आहे, त्यामुळे ओपन आहे तर आपण ठेवू शकतो म्हणा. तर मॉड्युलर किचनमध्ये पण जेव्हा आपण ट्रॉले आहे ना, त्याच्यामध्ये सुद्धा आपण त्याचे काप करून आरामात लावू शकतो, कारण की इझिली ते स्वच्छ कापडाने पुसल्या जातात. जे काही डाग असेल, तेलाचाही डाग असेल तरी इझिली स्वच्छ होते. सकाळच्या कामाची सुरुवात म्हणा किंवा संध्याकाळच्या कामाची सुरुवात म्हणा, ही तर चहा घेतल्याशिवाय तर माझी होतच नाही. चहा म्हणजे एक माझ्यासाठी एनर्जी ड्रिंकच आहे. तर चला मग इथे चहा ठेवून देते. आणि कसं आहे ना, माझं रोजचं काम आहे, सकाळी म्हणा का संध्याकाळी म्हणा, मी गॅसवर चहा ठेवते आणि इकडे भांडे लावून घेते. तर जोपर्यंत छान असा चहा उकळतो तेवढ्या वेळात आपले भांडे आरामात लावून होतात. कारण की चहा पण कसं आहे ना, असा म्हणजे भरपूर वेळ उकळू द्यावं लागतो. मला तर उकळलेलाच चहा आवडतो, भरपूर वेळ. एकदम असा मग कमी उकळला ना तर तो चहा एकदम पांचटच वाटतो. म्हणून भरपूर वेळ छान वरती साय येतपर्यंत मी चहा उकळू देते आणि त्याच्यानंतरच मग तो चहा गाळून मस्त पिते. आणि थोडं कमी साखरेचा चहा पिते म्हणा मी, कारण की यांना पण कमी साखरेचा देते, तर मी पण थोडं कमी साखरेचंच पिते. जास्त गोड चहा आता माझ्याशी पिऊनच होत नाही. आज तुम्हाला ना छान अशा 2 रेसिपी मी शेअर करणार आहे. एक म्हणजे की पालक पनीरची आणि एक म्हणजे की आईस्क्रीम, जी कोणती केसर पिस्तावाली जी काही आईस्क्रीम आहे ना, ती तुम्हाला शेअर करणार आहे. आणि पालक पनीरची भाजी म्हणजे अशी की कोणतीही मी ग्रेव्ही वापरणार नाही किंवा कोणतं मसाला वापरणार नाही. घरातल्या घरात बिलकुल झटकीपट आणि 10 मिनिटाच्या आत होईल अशी मी पालक पनीरची भाजी तुम्हाला शेअर करणार आहे. आजकाल ना उन्हाळा आला आहे, तर उन्हाळ्यामध्ये ना खरंच खूप आळस येतो. त्यामुळे ना मी व्हिडिओ पण शूट जास्त करत नाही आणि तुमच्यापर्यंत पोहोचवत नाही आहे. तरी पण ना भरपूर जणी माझ्या मैत्रिणी आहेत की माझी व्हिडिओच्या वाट पाहतात म्हणा. आता भरपूर मी खूप सारे दिवस झाले, कमीत कमी 2-2.5 वर्ष झाले, तेव्हापासून तुम्हाला व्हिडिओ मी शेअर करत आहे. माझी यूट्यूबची जर्नी जी काही आहे त्यावर तर मी सविस्तर व्हिडिओ मी तुम्हाला कधी ना कधी जेव्हा मला सक्सेस मिळेल नक्की शेअर करील. पण तरी पण मला आता कधी कधी वाटते की व्हिडिओ नाही टाकावं, पण तरी पण मी ना शूट करते आणि 2-3 दिवसाआड तरी एक व्हिडिओ तुम्हाला पाठवते. तर आता तुम्हाला हे दाखवत आहे, तर ही तुम्ही बघू शकता जाळीदार अशी टोपली आहे, जी प्लॅस्टिकची आहे म्हणा. फक्त मला 20 रुपयात आलेली आहे. मेल्यामध्ये मी गेली होती ना प्रदर्शनीमध्ये, तर फक्त 20 रुपयात आलेली आहे. आणि तुम्ही ऑनलाईन जर हे बघाल ना तर तुम्हाला 90, 80, 120 असं मी स्वतः बघितलेलं होतं. तर चला म्हटलं खूप एवढ्या कमी पैशात मला भेटली तर तुम्हाला शेअर करूया. आणि जाळीदार टोपली आहे, त्यामुळे आपण यामध्ये आरामात कोणत्याही भाज्या धुवून ठेवू शकतो, म्हणजे पाणी नितराईसाठी. आणि 20 रुपयात आपल्याला का भेटते आणि खरंच खूप छान मिळाली, तर मी घेऊनच आलेली आहे. आणि तुम्हाला हाताची मेहंदी दाखवत आहे. ही ना थोडीशी नव्याने काढलेली. आता मेहंदी क्लास तिने वगैरे केला, तर आताच केला म्हणा तिने मेहंदी क्लास. तर थोडी ती प्रॅक्टिस करत असते. पण रात्रीनं मला खरंच कामं झाल्यानंतर इतका आळस येतो, म्हणजे असं वाटतं की आरामच करायला जावं. तर म्हणून त्यामुळे तिने थोडीशीच मेहंदी काढली आणि मग बाकीची तर मग राहूनच गेली. राहू दे म्हटलं, उद्या काढून देशील असं म्हणता ते राहूनच गेलं. पण तिला आता काढायला हात देणार आहे मी, कारण की तिची प्रॅक्टिसही व्हायला हवी म्हणा. आता एवढं आपण आणि मुलांना कसं आहे ना, जर त्यांना कोणत्याही याच्यात त्यांना जायचं आहे, जसं की तिला आता मेहंदी क्लास शिकायचा होता, जर तिला कम्प्युटर क्लासही शिकायचं असतात तरीही मी पाठवलं असतं. पण ती कम्प्युटरच्या याच्यात तेवढा काही इंटरेस्ट नाही दाखवला तिने. समोरच क्लासेस आहे तरी पण मेहंदी क्लास करतो म्हणे. तर जे पण तिला करायची इच्छा होते तर त्या वेळेच्यात मी तिला जाऊच देते. आणि बघ खरंच आणि मी तिला पाठवलं. 1 महिना तिने कोर्स केला आणि छान अशी मेहंदी पण काढते. आता खूप जास्त एकदम प्रोफेशनल नाही काढत म्हणा, पण तिच्या मानाने ती काढून घेते. 8 क्लासमध्ये आहे तर. पण मुलींना जे काही आहे ना, तर त्यांचं शिकण्याचं वय हेच आहे. मला हेच सांगायचं आहे. 10वीपर्यंतच मुली इंटरेस्ट वगैरे दाखवतात, 10वी 12वीपर्यंत. त्याच्यानंतर काही तेवढा इंटरेस्ट वगैरे नाही दाखवत अदर याच्यामध्ये.
तर असो, तर चला मग आता तुम्हाला पालक पनीरची भाजी शेअर करणार होती. तर इथे छान अशी मी भरपूर पालक चांगली अर्धा किलो उकळवून घेतलेली आहे. तर खाली भरपूर असं लसण घालून घेतलं, अद्रकचा तुकडा टाकला, एक टमाटर चिरून टाकलेला आहे आणि हे गरम जे पालक उकडून घेतलेली आहे तर ती पालक टाकून घेते. त्याच्यावर जिरं घालणार आहे आणि तुम्हाला हे ज्युसरचं पॉट मी का बरं घेतलेलं आहे कारणही सांगणार आहे. पण मी 2 मिरच्या परत नंतर ॲड केलेल्या आहेत कारण की त्या राहिल्या होत्या म्हणून. आणि सांबारही टाकायचं आहे, भरपूर असं कोथिंबीर टाकून घेतलं. आणि ज्युसरचं पॉट याच्यासाठी मी घेतलेलं आहे, आपण छोट्या याच्यात कर्जाला जातो ना, कारण की हे गरम गरम राहते पालक जे काही आहे ते आणि त्यामध्ये एअर तयार होते ना, त्यामुळे ना भरपूर वेळा माहिती आहे का माझं पूर्ण किचन खराब झालेलं आहे. जेव्हा मी मिक्सरमध्ये ते फिरवायला गेली तेव्हा भरकन असं बाहेर येते एअरमुळे. त्यामुळे ना आता यावेळेस मी ठरवलं की पहिले आपण जे काही आहे मोठंच पॉट घेऊया. ते खरंच हे ज्युसरचे जे पॉट आहे ना मला खूप उपयोगात येते आणि भरपूर अशा वस्तू मी याच्यातच बारीक करते आणि भरपूर क्वांटिटीमध्ये बारीक होते ना, तर मला हे पॉट खूप आवडते. चला मग इथे मी तेल टाकलेलं आहे. आता भाजी तर सांगायची राहूनच गेली म्हणा. तेल टाकलेलं आहे, त्याच्यामध्ये छान असं 2-3 तेजपानं टाकून घेतले आणि जे काही मी जे पूर्ण पालक बारीक केली होती ते टाकून घेतलं आणि थोडं कमी गॅसवर भरपूर वेळ होऊ देणार आहे. तेलवरती जोपर्यंत येत नाही तोपर्यंत. तर इकडे पनीर मी तळून घेतलेले होते. तर लसण टाकायचं विसरली होती फोडणीला, तर मी इकडे तेल ठेवलेलं आहे. तर हेही पहा, मोबाईल बंद केला, स्किप केला होता तर तो बंदच राहून गेला, तर तेही शेअर करायचं राहिलं. तर इथे मी कढई ठेवली होती, त्याच्यामध्ये भरपूर लसण टाकलं, त्याच्यात तिखट, मीठ, हळद, काळा मसाला, धने पावडर सगळं टाकलं आणि मग त्याची मी फोडणी आता अशी वरून दिलेली आहे आणि चवीनुसार मीठ घातलेलं आहे. तुम्हाला वाटलं तर तुम्ही पालक पनीर मसाला पण ॲड करू शकता, पण मी घरच्या घरीच असं सहज बनवलेलं आहे आणि 10 मिनटाच्या आतच ही भाजी झाली आणि घरी छान अशी फ्रेश क्रीम होती. आपल्या साय जी काही आहे ना आपल्या दुधावर येते ती साय घालून घेतलेली आहे आणि तळलेले पनीर घालून घेतले आहे. आता पनीर तळलं ना तेव्हा त्याच्यामध्ये थोडंसं पाणीसुद्धा टाकलेलं होतं, त्यामुळे ना पनीरसुद्धा आपलं मऊसूत राहतं, कडक येत नाही. तर ते पनीर याच्यामध्ये टाकून दिलं आणि मस्त असं वरून भरपूर कोथिंबीर टाकलेलं आहे आणि कमी याच्यात मस्त अशी आपली भाजी तयार झाली आहे, कमी वेळामध्ये, कोणती मेहनत न करता. बस इथे पनीरची भाजी, वरण, पापड, लोणचं, आता याची चटणी आहे ती लसण आणि खोबऱ्याची चटणी खरंच खूप टेस्टी वाटते आणि असं रात्रीचं आमचं डिनर होतं. आता उन्हाळा म्हटलं की आईस्क्रीम मुलांना भरपूर आवडते. आता 1-2 वेळा फॅमिली पॅक पण आणलेत आणि रोजचं त्यांनी 10-10 रुपयाचे कोण म्हणा की बाहेरचे आईस्क्रीम पण रोज खाण्यात येत आहे. तर आज हे म्हणत होते की आता तू घरीच बनव, म्हणजे घरची पण आपण खरंच घरचं पण खूप टेस्टी होतं. जसं बाहेर मिळते ना तसंच घरी त्याच्यापेक्षाही जास्त टेस्टी वस्तू आपण बनवू शकतो. आईस्क्रीमसाठी लागणारं सगळं साहित्य तर तुम्हाला दाखवलंच म्हणा. पण आता चला आईस्क्रीम करायला सुरुवात करूया. तर इथे मी एक पातेले ठेवलेलं आहे घमिलं, त्याच्यामध्ये दूध टाकून घेतलं आणि हे कस्टर्ड पावडर आहे. तर हे कस्टर्ड पावडर मी 2 चमचे घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये थोडंसं दूध घालायचं आहे. तर ते दूध घालून मग त्याला छान असं घोटून मग ते दुधामध्ये ॲड करणार आहे. तर हे आहे केसर पिस्ता, जे काही आपण आईस्क्रीम बनवतो ना, तर केसर पिस्ताचं बाहेरून विकत आणलेलं आहे. फक्त 50 रुपयात हे आपल्याला मिळालेलं आहे. तर याच्यामध्ये सुद्धा 2 पॅकेट आहेत. आता ते मी पहिल्यांदाच बोलवलं आहे, मला माहीत नाही आईस्क्रीम पावडर म्हणून. तर याच्यामध्ये 2 पॅकेट आहेत. तर हे दोन्ही आपल्याला मिक्स करायचं आहे एकत्र आणि हे टाकून आपल्याला बनवायचं आहे. तर याच्यामध्ये लिहिलं होतं की 500 मिलीग्राम जर तुमचं दूध असेल तर पूर्ण याच्यात ते पूर्ण टाकायचं आहे. पण हे पूर्ण ॲड करणार नाही कारण की थोडं 2-3 वेळा मी अशी आईस्क्रीम बनवणार आहे, कारण कस्टर्ड पावडर पण मी टाकत आहे ना दुधामध्ये. तर ह्या दुधामध्ये कस्टर्ड पावडर टाकून घेतलं. त्याच्यानंतर ना आता जे आणलेलं आहे ना त्याचंही मी पूर्ण घोळ करणार आहे, दोन्ही मिक्स करून, आणि ते सुद्धा दुधामध्ये टाकणार आहे. खरंच ही आईस्क्रीम खायला खरंच चविष्ट आणि अप्रतिम झाली होती, म्हणून चला म्हटलं तुम्हालाही शेअर करूया. तर बस कस्टर्ड पावडर टाकलं, त्याच्यानंतर मस्त अशी साखर टाकून घेतलेली यावरून, जेणेकरून जे काही साखर आहे ना ते दुधामध्ये छान एकजीव होऊन छान मेल्ट होऊ दे म्हणून. तर त्याच्यामध्ये साखर टाकून घेतली आणि हे थोड्या वेळ आपल्याला उकळून घ्यायचं आहे. कस्टर्ड पावडर छान असं कमी गॅसवर उकळायचं आणि हे कसं ढवळतच राहावं लागते, नाही तर मग कसं खाली बुडायला लागायची शक्यता असते. तर तोपर्यंत कस्टर्ड पावडर दुधामध्ये उकळत आहे तेवढ्या वेळात तर हे केसर पिस्ताचे जे पावडर आहेत दोन्ही, तर ते मी टाकून घेणार आहे. थोडंसं हे पावडर टाकलं आणि थोडंसं हे पण टाकून घेणार आहे. तुम्हाला सांगितलं याचे मी 2-3 आईस्क्रीम तयार करणार आहे, त्यामुळे थोडंच घेतलेलं आहे. थोडं टाकल्यानंतर यामध्ये मी दूध टाकून याचाही घोल बनवून घेईन आणि यालासुद्धा त्या दुधामध्ये मी ॲड करणार आहे. तर याचा कलरसुद्धा येलोच आला, जसं कस्टर्ड पावडरचा कलर येलो येतो ना तसंच याचासुद्धा कलर येलोच आलेला आहे. तर याचा पण जो काही घोल आहे तो आपल्याला दुधात टाकायचा आहे. साखर तर अगोदरच टाकली होती म्हणा,
आणि तुम्हाला सांगते ह्या दोन्ही वस्तू मी दुधात टाकल्या, पण दूध एवढंसंही म्हणजे फाटलं वगैरे काहीही नाही, छान जसंचं तसं होतं. तर हे टाकल्यानंतर याला एक छान असं कमी गॅसवर होऊ द्यायचं आहे आणि ढवळतच राहायचं आहे, बुडाला लागू नये म्हणून. तर भरपूर वेळपर्यंत मी तसं ढवळत राहिली आणि आता याच्यामध्ये घरीच छान असं विलायची पावडर तयार होतच माझ्याकडे. तर हे पावडर टाकून घेते जेणेकरून छान अशी टेस्ट यावी म्हणून आईस्क्रीमची. आणि आता मी केकची ऑर्डर घेते तर माझ्याकडे सगळ्या वस्तू असतातच म्हणा. तर इकडे आपलं ते छान असं कमी गॅसवर उकळत आहे, तर तेवढ्या वेळात चला म्हटलं क्रीम आहे ती छान अशी व्हिप करून ठेवूया. म्हणजे व्हिपिंग क्रीमसुद्धा टाकायची जेव्हा केव्हा आपण आईस्क्रीम बनवतो तेव्हा, तर एकदम प्रोफेशनल आईस्क्रीम तयार होते. आणि केकची ऑर्डर घेते तर माझ्याकडे सगळ्या वस्तू राहतातच म्हणा. तर इथे मी ना केसर पिस्ताचंच ते आईस्क्रीमचं ते फ्लेवर होतं, तर याच्यामध्ये केसर पिस्ताचं एसेन्स मी घालून घेतलं आहे. आणि सगळ्यात शेवटी गॅस बंद केल्यानंतर टाकलं. आणि विलायची एसेन्स पण होतं, तर दोन्ही एसेन्स मी घालून घेतले. तर इकडे आणि ते भरपूर वेळ थंड होऊ द्यायचं आहे. तर ते थंड होत आहे तेवढ्या वेळात इकडे क्रीम व्हिप करून घेते. आणि त्यानंतर थोडा वेळ अर्धा तास थांबली आणि हे सगळं थंड झालेलं होतं, जेवढं काही मिश्रण मी तयार केलं होतं ते. त्यामध्ये आता ही व्हिपिंग क्रीम टाकून घेणार आहे आणि परत बीटरच्या याने सगळं एकजीव आपल्याला करून घ्यायचं आहे. आणि मग हे एकजीव केल्यानंतर आता मी एक डब्बा घेईन आणि त्या डब्यामध्ये पूर्ण जेवढं काही मिश्रण आहे सगळं ओतील आणि मग ते पूर्ण डीप फ्रीजरला आपल्याला ठेवायचं आहे कमीत कमी 10-12 तासासाठी. तर आता म्हणूनच मी ना कधी आईस्क्रीम करते ना तर रात्रीच करते, म्हणजे सकाळपर्यंत छान अशी सेट होऊन जाते. आणि रात्रभरात मुलं झोपतात तर 10 वेळा कोणी उघडत नाही ना काही नाही. आणि सकाळी जर बनवली तर मुलं दिवसभर उघडून पाहतात की झाली का नाही. म्हणून ना आईस्क्रीम मी रात्रीच बनवते, म्हणजे सकाळी मुलांना मस्त असं आरामात खायला मिळते त्यांना. तर बघू शकता असं पूर्ण मी आता ओतून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर ना माझ्याकडे 2-4च काजू टाकून घेतले आणि केसर पिस्ता पिस्ता माझ्याकडे होते तुकडे त्याचे, तर ते तुकडेसुद्धा वरून घालून घेतले आणि 2-4 काजू घालून घेईन आणि बंद असं करून घेणार आहे. आणि सकाळपर्यंत मग मस्त आपण निश्चिंत. तर चला आता डीप फ्रीजरला ठेवलेलं आहे सकाळपर्यंत छान असं 12 तासानंतर परत तुम्हाला आता दाखवते. तर आपली आईस्क्रीम तयार झालेली आहे फायनली. तर लवकर कामं आवरली होती आणि मला बाहेर जायचं होतं, पण तेवढाही घाईघाईत मी म्हटलं मुलं उघडतील आणि शूट करायचा राहून जाईल, तर मग पटकन असं उघडलेलं आहे आणि तुम्हाला दाखवून देते म्हटलं. तर अशा प्रकारे आपली आईस्क्रीम छान अशी सॉफ्ट आणि असं आईस काहीच वाटत नाही, एकदम सॉफ्ट नरम, जसं आपण बाहेरून विकत आणतो ना बिलकुल प्रोफेशनल तसंच आपली आईस्क्रीम तयार होते. तर चला मग व्हिडिओचा एंड करते, भेटते तुम्हाला नंतर. बाय.